प्रेक्षकांनो, तू भेटेशी नव्याने या मालिकेचा आजचाच म्हणजे 14 ऑगस्टचा मोस्ट अवेटिंग भाग तुम्ही बघत आहात। सुरुवातीला आपण बघतोय की गौरीबाई फोडणी देत असतात कॅन्टीनमध्ये। अनु येऊन तिला सांगते की अगं तुझा रिझल्ट लागलाय। गौरी म्हणते वेडी आहेस का, असं कुठे एका दिवसात रिझल्ट लागतो का? अनु म्हणते अगं तू एकटीच तर होती परीक्षा द्यायला, बाकीच्या विद्यार्थ्यांनी कुठे पेपर दिलेत, तू एकटीच आहेस ना, तुझा पेपर चेक करायला असा कितीसा वेळ लागणार होता, चल बाई लवकर आपण रिझल्ट बघूया। इकडे गौरीचे बाबा जरा काळजीत असतात, गौरी अजून घरी का आली नसेल। आता तिची आई चहा घेऊन येते आणि म्हणते अहो काय काळजी करताय, गौरी परीक्षा झाल्यावर कॅन्टीन मध्ये जाणार होती ना कामाला, येईलच ती एवढ्यात, तुम्ही पण ना, ती काही युद्धावर नाही गेली आहे। आता तिचे बाबा म्हणतात युद्धावरच गेली आहे ग माझी लेक, काल लाईटामुळे त्रास झाला तिला आणि काय काय गोष्टींना सामना करावा लागला त्या परीक्षेसाठी। तिची आई म्हणते अहो तुमची लेक जर सासरी गेली तर कसं होईल तुमचं, तो चहा घ्या आधी। इकडे शेजारी पाजारी पण चर्चा करताय गौरीच्या परीक्षेची। शेजारच्या काकू विचारतात तिच्या काकूला की काय हो तुमच्या गौरीची परीक्षा होती म्हणे। आता तिची काकू म्हणते कसलं काय हो, सगळं झाकाळून गेलं बघा, लाईट गेले होते ना काल आमच्याकडे, त्याच्यामुळे तिला नीट अभ्यासच करता नाही आला। त्या काकू म्हणतात पण हुशार आहे तुमची गौरी। तिची काकू म्हणते हुशार तर आहे, पण आता बघूयात काय होतंय, जर ही परीक्षा पास नाही झाली तर यावर्षी तिच्या डोक्यावर अक्षदा पडणार म्हणजे पडणार। असो तर प्रेक्षकांनो, आता आलाय तो क्षण गौरी पास झाली आहे की नाही झाली आहे ते बघण्याचा। पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, म्हणजे झालंय असं परीक्षा अभी बाकी है असं म्हणायला हरकत नाहीये। आता ही रागिणी तिच्या वडिलांना काय काय बोलली हे सगळं त्या गौरीला आठवत असतं, तो अपमान लक्षात ठेवतीये गौरी। आणि आता इकडे या माहीचा रिझल्ट तन्वी बघत असते, एवढी एक्साइटमेंट वाढवली आपली। इकडे ही तन्वी रिझल्ट बघतीये आणि आता इकडे सध्या प्रेझेंट मध्ये ही गौरी रिझल्ट बघतीये। तर आता तन्वीने एकेकाची नावं वाचायला सुरुवात केली आहे आणि अभिमन्यू राज शिर्के, आता तिकडनं माही म्हणतो मी नापास झालो ना, आणि आता इकडे गौरीने प्रेझेंटमध्ये तिचं नाव घ्यायला सुरुवात केली आहे। गौरी पाचपुते आणि अनुत्तीर्ण दिसत असेल तुम्हाला, पण त्याच्या खालचं आहे ते उत्तीर्ण, म्हणजे गौरीबाई पास झालेल्या आहेत। आणि मग काय एकच आनंद सगळ्यांना झालाय, गौरी पास झाली स्कॉलरशिपची परीक्षा, शेवटी गौरीच्या कष्टाचं चीज झालं। पण तुम्हाला वाटत असेल की आता झालं सगळं संपलं, गौरी आता कॉलेजला बसणार परीक्षा म्हणजे शिकायला, पण तसं नाहीये। आता अनु पण तिला कॉंग्रॅच्युलेशन करते, गौरीला वाटतं बाबांना पाठवावा रिझल्ट स्क्रीनशॉट काढून म्हणजे फोटो काढून, पण आता तिला नेमके फोटो काढताना ते अभिमन्यू सर दिसतात आणि गौरीला असं वाटतं अभिमन्यू सरांचे आभार व्यक्त करावेत। गौरी वळते आणि त्यांना म्हणते सर थँक्यू सर, मी पास झाले, म्हणजे अर्थातच तुम्हाला माहितीच असेल तुम्ही पेपर तपासलाय तर थँक्यू म्हणणार। तेवढ्यात अभिमन्यू सर म्हणतात थँक्यू वगैरे म्हणायची गरज नाहीये, तू जी उत्तरं लिहिली आहेस त्याचंच हे मार्क्स आहे, पण इतकं खुश होऊ नकोस, आता फक्त लेखी परीक्षा झाली आहे, अजून तोंडी परीक्षा व्हायची आहे तुझी, आणि त्या परीक्षेला वायवा असं म्हणतात। आणि त्याच्यामध्ये प्रश्नांचं जितकं टेन्शन असतं ना तितकं समोरचं प्रश्न कोण विचारणार आहे त्याचं जास्ती टेन्शन येतं परीक्षकांचं। म्हणजे तुला कळलंच असेल यावेळेला परीक्षक कोण येते, गौरी म्हणते म्हणजे तुम्ही। आता अभिमन्यू सर म्हणतात नुसते हसतात ते तिच्याकडे बघू आणि गौरीला म्हणतात वायवासाठी शुभेच्छा असं म्हणून ते तिथून निघून गेले। गौरीच्या लक्षात आलंय की अजून परीक्षा बाकी आहे, आता गौरीला केवढं टेन्शन आलं असेल तुम्ही इमॅजिन करूच शकता। आता गौरी पहाटे पहाटे पुन्हा निघाली आहे वायवासाठी। आता पहाटे ती पुन्हा एकदा गणपती बाप्पाला जरा प्रार्थना करते की बाप्पा काल तुम्ही आणि मी आपण दोघांनी मिळून भारीच पेपर सोडवला, कालची बॅटिंग जमली आपल्याला, पण आज पुन्हा सांभाळून घ्या हो, वाटलं तर मी तुम्हाला खव्याच्या मोदकाचं नैवेद्य दाखवीन, आपली डील पक्की। आता तिचे बाबा हे सगळे ऐकतच असतात आणि तेही प्रार्थना करतात की माझ्या गौरीला चांगले मार्क मिळू दे म्हणजे तोंडी परीक्षेमध्ये। बघूयात प्रेक्षकांनो बाप्पांना खव्याचे मोदक मिळतात का गौरीकडून। मग आता गौरी म्हणते बाप्पा तुला पण देईल आणि इतरांना पण देईल, अरे आता तरी पास कर रे बाबा, डील पक्की कर। आता तिचे बाबा म्हणतात काय ग गौरे बाप्पाशी काय डील करतेस। आता गौरी म्हणते बाबा तुम्ही नका आमच्यामध्ये पडू, आमच्या दोघांचं प्रायव्हेट आहे ते जरा। तिची आई म्हणते चहा घे घोटभर, उत्तरं द्यायला तरतरी येईल। आता गौरी आईला नमस्कार करते आणि दोघंही तिला आशीर्वाद देतात तिचे आई बाबा। गौरीचा भाऊ येतो आणि म्हणतो ताई ऑल द बेस्ट तुला। आता गौरी म्हणते थँक। गौरीची आई त्या छोट्याला डब्बा द्यायला गेलेली आता घरामध्ये। आता तिचे बाबा म्हणतात गौरी रिक्षाने जा हं, आता ते पैसे शोधायला लागतात तेव्हा त्यांच्या खिशात पैसेच नसतात। आता ते म्हणतात थांब बाळा जरा, आणि आता ते इकडे तिकडे बघायला लागतात कारण कालच्या उदबत्त्याचा हिशोब राहिलाय असं ते तिला म्हणाले, म्हणजे नव्हते त्यांच्याकडे पैसे पण त्यांनी काहीतरी कारण सांगितलं।
गौरीचा भाऊ म्हणतो ताई फुल ऑन सिक्सर मारून ये, सगळ्या कॉलेजमध्ये तुझंच नाव झालं पाहिजे. गौरी म्हणते अरे सेंचुरी मारेल बघ. बाबांचा जो काही अपमान झालाय ना त्यासाठी मी तर हे केलंच पाहिजे. आता बघूयात प्रेक्षकांनो, कारण पुढे फार भारी दाखवलाय सीन. आज तर थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. फायनली गौरीच्या बाबांना 20 रुपये मिळाले आणि गौरीला त्यांनी ते दिले. कॉलेजमध्ये आता स्टाफ रूम मध्ये चर्चा सुरू झाली आहे. आता निनाद सर विचारतात आज वायवा आहे ना. मग आता ते लायब्रेरियन म्हणतात हो अभिमन्यू सर त्याचेच प्रश्न काढताय. आता निनाद सरांना वाटतं थोडं जरा अभिमन्यू सरांना मस्का मारावा. निनाद सर म्हणतात गौरीने काल छान पेपर दिला, चांगले मार्क पडले ना तिला, म्हणजे वायवाचे आजचे प्रश्न. अभिमन्यू सर म्हणतात सोपे काढू की काय. निनाद सर म्हणतात तसं नाही रे, सगळ्या मुलांमध्ये ती एकटीच मुलगी होती ना, तिने चांगला पेपर सोडवलाय. अभिमन्यू सर म्हणतात ते मला माहितीये, आठवण करून द्यायची गरज नाहीये, मला स्मृतीभ्रंश झालेला नाहीये. निनाद सर म्हणतात अरे तसं नाही रे बाबा, डिझर्विंग कॅन्डिडेट. अभिमन्यू सर म्हणतात ते मी ठरवणार कोण डिझर्विंग आहे आणि कोण नाही. तेवढ्यात आता बेल वाजली आहे आणि आता सगळ्यांना त्या वायवाच्या परीक्षेसाठी जायचंय तिकडे. पण निनाद सर जाता जाता त्यांना म्हणतात अरे अभि परीक्षा आहे रे, जीवन मरणाचा प्रश्न नाहीये. पण अभिमन्यू सर जाता जाता निनाद सरांना म्हणतात माझ्यासाठी आहे, जीवन मरणाचाच प्रश्न आहे. बिचाऱ्या निनाद सरांना आलंय टेन्शन गौरीचं, आता काय करतील ते. आता तिथे चर्चा चालू आहे पुन्हा स्टाफ रूम मध्ये. अभिमन्यू सर गेल्यावर निनाद सर म्हणतात बिचारी गौरी. आता त्या टीचर पण म्हणतात हो ना, काल एवढा चांगला पेपर सोडवला तिने, काय होणार तिचं कोणाच ठाऊक. आता ही रागिणी म्हणते काय सर तुम्ही उगाच काय एवढी काळजी करताय. कितीतरी विद्यार्थ्यांचं ततबप्प होतं अभिमन्यू सरांच्या समोर. अहो या स्टुडंटच्या तोंडातून शब्द पण फुटत नाही त्यांच्या समोर. मला नाही वाटत तिला एकाही प्रश्नाचं उत्तर देता येईल. आता त्या टीचर म्हणतात मला पण असंच वाटतंय, असंच काहीतरी होईल. प्रेक्षकांनो काय होईल, मजा आली आहे बघायला. आता पुन्हा एकदा बेल वाजली आहे, सगळेजण निघालेत आता त्या वायवा परीक्षेच्या हॉलकडे. रागिणी म्हणते चला निघायचंय आपल्याला. आणि सर मार्क माय वर्ड, ती कॅन्टीन गर्ल या परीक्षेत नापास होणार म्हणजे होणार. आता सगळेजण पोहोचायच्या आधी रागिणी आणि निनाद सर तिथे पोहोचलेत. रागिणी म्हणते अरे चा कोणी झालेलं नाहीये इथे, आम्ही चालूय पहिल्यांदा. अभिमन्यू सर कुठे आहेत. निनाद सर म्हणतात तो प्रिन्सिपलच्या पॅनलवर गेला असेल, आता तिथे अनु आणि बाकीचे स्टुडंट्स असतात. रागिणी त्यांना म्हणते काय तुमचं इथं, चला क्लासमध्ये जा तुमच्या. सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे ना की नेमकं ही गौरी परीक्षा कशी देते, कशी उत्तरं देते, म्हणून विद्यार्थी तिथेच लपून बसलेत. आणि आता रागिणी म्हणते सर तुम्हाला सांगते मी, कुठे इथे जास्ती वेळ लागणार आहे 10 मिनिटाच्या वर, तुम्हाला बेट लावते मी, ही पोरगी पासच होणार नाही. मग आता निनाद सर म्हणतात ते कळेलच मॅडम, दिल्ली अभी दूर नाही आहे, बसा बसा तुम्ही खाली बसा. आता प्रेक्षकांना इकडे गौरीला अण्णाने पण ऑल दी बेस्ट दिलाय बरं का. गौरी त्यांचा आशीर्वाद घेते. अण्णा म्हणतात की गौरी परीक्षा झाल्यावर इकडे तिकडे टाइमपास नका करू हा, म्हणजे टाइम इज मनी, लवकर या इकडे कॅन्टीन मध्ये. आता गौरी म्हणते हो अण्णा मी नाही करणार टाइमपास, अशीच जाईल आणि अशील. आता अनु घेऊन जाते गौरीला, ऑल द बेस्ट करते. आता गौरीला प्रचंड टेन्शन आलंय. गौरी त्या हॉलकडे जाताना अनु तिला समजवते टेन्शन नको घेऊस गौरी, ही आता तुझी शेवटची परीक्षा आहे, ही जर परीक्षा तू छान पास झालीस ना तर तुला या कॉलेजमध्ये शिकायला मिळेल. हे बघ व्यवस्थित बोल, छान बोल, ऑल द बेस्ट. गौरीचं टेन्शन आता वाढलंय. तर प्रेक्षकांनो आता गौरी त्या हॉलमध्ये जाते. आता बघा काय मजा येते. निनाद सरांना खूपच सॉफ्ट कॉर्नर आहे गौरीबद्दल. निनाद सर तिला असं खुणवतात बस. तर गौरी तिथे परीक्षकांच्याच खुर्चीवर बसते आणि रागिणी हसायला लागते. निनाद सरांना वाटतं की तिला जाऊन सांगावं, पण रागिणी त्यांना खुणवते नका सांगू म्हणून. अभिमन्यू सरांना आठवून गौरीचं बीपी हाय झालेलं दिसतंय मला, पण तरी ती शांत आहे, मग मे बी लो झालं असावं. असो आता अभिमन्यू सरांचे आगमन झालेले आहे आणि गौरी पटकन उभी राहते आणि म्हणते गुड मॉर्निंग सर. सर म्हणतात गुड मॉर्निंग, तू काय करतेस इथे. गौरी म्हणते सर व्हायवा स्कॉलरशिपसाठी व्हायवा द्यायची आहे ना मला. अभिमन्यू सर म्हणतात म्हणजे तू आमची वायवा घेणार आहेस का. आता गौरी बिचारी कानकोंडी इकडे तिकडे बघायला लागते, ती खूप घाबरलेली असते ऑलरेडी. गौरी म्हणते नाही मी ते. अभिमन्यू सर तिला म्हणतात तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलीशी. रागिणी म्हणते बघा कॉन्फिडन्स किती गेला हिचा. निनाद सर म्हणतात की गौरी तुझी खुर्ची तिथे आहे बेटा, तिथे जाऊन बस. गौरी सॉरी सॉरी म्हणते आणि मग तिच्या जागेवर जाऊन बसते. म्हणजे होतं असं टेन्शन मध्ये कधी कधी. छान वाटतोय ना प्रेक्षकांनो आजचा भाग ऐकायला. मग एखादा लाईक करून टाका की पटकन आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, अभिमन्यू सर असे खुन्नस देऊन बघतायत गौरीकडे आणि आता गौरीला आलेलं असतं टेन्शन. सर म्हणतात अभिनंदन. गौरी म्हणते कशासाठी. सर म्हणतात परीक्षा चांगली दिलीस ना त्यासाठी.
लेखी परीक्षा सोपी असते, म्हणजे प्रश्नांवरती विचार करून उत्तरं देता येतात. थोडासा वेळ असतो आपल्याकडे. म्हणजे तोंडी परीक्षेचं असं नसतं. वायवा देणं सगळ्यात जास्ती अवघड असतं. वाळू जशी आपल्या हातातून अलगदपणे निसटून जाते ना, तसं आपल्या हातातनं ही वेळ सुद्धा अशीच निसटून जाते. आता अभिमन्यू सर म्हणतात तुला नियम सांगतो, आणि आता सरांनी केलंय. मग एका दादांनी तिथे एक वाळूचं घड्याळ आणून ठेवलंय, जुन्या वेळेचं असतं ना तसं. अभिमन्यू सर तिला वायवाचं आता स्वरूप सांगतायत. एकूण 3 प्रश्न असणार आहेत आणि या तिन्ही प्रश्नाची तुला योग्यच उत्तरं द्यायची आहेत. हे वाळूचं घड्याळ आहे. या घड्याळातली वाळू संपली की तुझी वेळ संपली. लक्षात आलं ना तुझ्या? नाही, तुझ्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर विचारून घे मला. तुझ्या मनामध्ये काही शंका असेल तर विचार, कारण वायवा सुरू झाल्यानंतर तुला वेळ मिळणार नाहीये. जास्तीत जास्त 10 मिनिटं असतील तुझ्याकडे आणि नंतर तुला वेळ मिळणार नाही. पहिलंच उत्तर जर चुकीचं दिलंस तर हा खेळ इथेच संपणार आहे, म्हणजे ही परीक्षा इथेच दी एंड होणार आहे असं सरांना सांगायचंय. गौरी मात्र विचार करते, सर तुमच्यासाठी हा खेळ असेल, पण माझ्यासाठी मात्र माझ्या बाबांच्या सन्मानाची लढाई आहे. मला हारून नाही चालणार असं ती मनातच विचार करतेय. अभिमन्यू सर म्हणतात चला चालू करायचं का मग? आता प्रिन्सिपलांना विचारतात ते, सर सुरू करायचं का, तुमची परवानगी आहे ना? मग आता अभिमन्यू सरांनी पहिला प्रश्न विचारलाय. भयंकर प्रश्न विचारलाय त्यांनी. मराठी भाषेतला पहिला शिलालेख कोठे आहे असा प्रश्न विचारून अभिमन्यू सरांनी गौरीचं टायमर सुरू केलंय. प्रश्न ऐकल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. अरे बाप रे, ह्याचं उत्तर काय असेल? प्रेक्षकांनो, तुमच्यापैकी कोणाला माहित असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण सॉरी मला नाही माहिती याचं उत्तर. आता गौरीचं टेन्शन वाढलंय, कुठे असेल कुठे असेल. आता ती म्हणते पाणी पिऊ का मी? मग अभिमन्यू सर म्हणतात हो पी, पण त्या घड्याळाकडे लक्ष देत देत पाणी पी. मग आता गौरी पाणी पिता पिता विचार करते कुठे असेल शिलालेख, कुठे असेल. निनाद सर दुसऱ्या लेक्चररला विचारतात हा प्रश्न मराठी इतिहासातला वाटत तर नाहीये. मग ते म्हणतात अहो मराठी साहित्याचा इतिहास हा विषय आहे मुलांना. आता हे जे रिच मुलं असतात ना ते चिडवतात अनुला. पहिलाच प्रश्न हिचा बाउन्सर गेला वाटतं. अनु म्हणते ए तुला जास्ती येत असेल तर जा ना, दे ना तिथे उत्तर. मग ती मुलगी म्हणते ए मी फुकट शिकायला नाही आले कॉलेजला, तू जा तिथे. मग या सगळ्यांमध्ये बाचाबाची होत असते. तर आता इकडे गौरीला आलं टेन्शन, उत्तर काय असेल काय असेल. रागिणी लागते हसायला मनातल्या मनात. आता काही हिला येत नाही. गौरीच्या वेळेची वाळू निघून चालली आहे प्रेक्षकांनो. आणि आता गौरी अभिमन्यू सरांकडे अशी बघतीये आणि हा भाग इथेच त्यांनी पूर्ण केलाय. आणि आता पुढे आपण बघतोय, पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात गौरीने त्याचं उत्तर दिलंय बरोबर. आता अभिमन्यू सर तिला उत्तर देऊच देत नाही, कारण वेळ संपलेली असते. गौरी म्हणते सर मी उत्तर देतेय ना. अभिमन्यू सर म्हणतात मी आधीच सांगितलं होतं, वायवा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी फक्त तोंड उघडायचंय ते उत्तर देण्यासाठी, वाद घालायसाठी नाही. आता या पोरांना आनंद झालाय गौरी हारली म्हणून, पण प्रेक्षकांनो बघूयात गौरीच्या बाबतीत अभिमन्यू सरांनी हे जे काही निर्बंध लावलेत ते थोडेफार शिथिल होतात की नाही हे आपल्याला पुढच्या भागात बघायला मिळेल. छान आहे आजचा भाग, खूप स्टँडर्ड मालिका ही प्रेक्षकांनो. जरा बाकीच्या मालिकांपेक्षा वेगळी स्टोरी आहे याची, पण खूप भावते मनाला, कारण एक डिसेंट लव्ह स्टोरी तुम्हाला बघायला मिळतीये. नक्की बघा रोज सोनी मराठीवर. तू भेटशी नव्याने. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.